नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंतनू. आजच्या दिवशी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज चालू मी शेतामध्ये. तर काही दिवसांनी गावाकडे आलो होतो मी. तर बघू शकता शेताकडे चाललो मी. तुम्हाला सांगायचं की आपला जे व्हिडिओ येतो ते 5 दिवसाचे थोडेफार मागापुढे झालेले आहे. तर थोडे ॲडजस्ट करून घेता. आणि हा व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला ते बघून घ्या. आता आपल्या वरामध्ये अर्धा एकर भुईमुग आहे काकाच्या वरामध्ये, आणि आपला वरात कांदा बीज आहे कांदा. तर आपण ते बघू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट लवकर करून टाका, कारण की मी अजूनमधून ब्लॉग टाकतो तरी रोज ब्लॉग टाकत नाही. एका बघू शकता तुम्ही. आणि हो, आपल्याला आता लवकरच सिरीज चालू करायची. सिरीज पण चालू करू आपण. बघू शकता तुम्ही. आली सांगायचं तात्पर्य एवढंच की ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आता शेतावर वानेर आलेलं म्हणून शेतावर वाढत आले सकाळ टाकायला लागलं. ते बघा ते वावर समोर आहे आपलं. आणि तुमच्याकडे कोणता कांदा कोणत्या कंपनीचा कांदा घेतात? आमच्याकडे एलोरा आहे, अन्नाचा कांदा आहे. आणि तुमच्याकडे कोणता कांदा घ्यायचा ते कमेंटमध्ये सांगा. आणि बघा मग शेवटपर्यंत बघा. चला मग आलो आपलं वावर. मित्रांनो, पोचलेलं आपण वावरामध्ये. बघू शकता सध्या झटका मशीन लावलेली आहे, करंट लावलेला आहे. ते बघू शकता कांदा आहे आणि हा भुईमुग आहे. हा जे भुईमुग आहे ते अर्धा एकरच आहे आणि कांदा 1 एकर आहे. चला आता वावरामध्ये जाऊ. आता इथे झटका मशीन लावलेली आहे तर बघू तारा तू बसला. आज समोरून जावे लागेल. कसं आहे माहिती, गेले का टच झाला ना भयंकर झटका लागते. त्याला पार तर केला आपण एवढा. तर बघू शकता तुम्ही. जरा ब्राईटनेस ॲडजस्ट करतो. मित्रांनो, हा भुईमुग बघू शकता तुम्ही. वानऱ्या तर काही दिसत नाही आहे. तर मित्रांनो, बरेचसे पोरं काय म्हणत आता गावाकडे आलो मी तर व्हिडिओ करत आहे. आता त्यांना काय माहिती व्हिडिओमध्ये काय आहे. आता बरेचसे जे चांगले लोक आहेत ज्याला समजते ते म्हणते चालले म्हणजे चांगलं चाललं म्हणजे कंटेंट. आणि ज्यांना काही समजतच नाही, न्यूवर रील स्कोर करता, त्यांना काही समजत नाही काय आहे व्हिडिओ म्हणजे काय नाही, मी कोणता कंटेंट बनवतो काहीच माहीत नाही त्यांना. हे बघा आपल्या काकाचा कांदा. आपल्या कांदाचा व्हिडिओ बघितला असाल तुम्ही, टाकतो 2-4 दिवसाला टाकतो मी. थोड्याफार मित्रांनो आमच्याकडे माशा कमी आहे तर त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये जुगाड करत आहोत. जुगाड असं करत आहोत की कांद्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, जे आपले फुटके माठ असतं ना, फुटके माठ असे त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. आणि बोंदरीचे पोते, हे बघू सोलर प्लेट लावलेली आहे. इथं हे झटका मशीन चालू आहे, बघू शकता तुम्ही. हा जे झटका मशीन आहे रक्षक कंपनीचे आहे. याच्यामध्ये फक्त बदल नाही आहे, बाकी सगळं आहे. म्हणजे डायरेक्ट केलेलं आहे, सोलरवर चार्जिंग होते आणि डायरेक्ट करंट चालू होते. इकडे हे आहे मक्का, ढोरासाठी टाकला जनावरांसाठी. तर बघा ब्लॉग शेवटपर्यंत बघला फक्त तुम्ही, कारण की पुढे आणखीन त्या वरात पण जायचं आहे. त्या वरात आपला हरभरा पण झालेला आहे. काकाला हरभरा झालेला आहे 80 क्विंटल झालेला आहे. 80 क्विंटल किती एकर आहे माहीत नाही मला, ते तुम्हाला दाखवतो झालं. हे पहा कांदा. तुमच्याकडे हेच पद्धत आहे का कांदा पेरायची सांगा आम्हाला. आमच्याकडे कसं असते माहिती आहे का, थोडं गॅप असते आणि 2 जवळ असतात. म्हणजे जेणेकरून ड्रिचिंग किंवा ड्रीप असते ना, ते टाकता येते म्हणा. हे ड्रीप टाकले त्याच्यामध्ये. आणि आपल्या ज्या वराला कांदा बिना ड्रीपचा आहे, त्याच्यामुळे ड्रीप नाही, खाली सरीने पाणी सुटलेलं. गव्हात सरी असते ना, ती सरी आहे. हा दम आला मित्रांनो बोलू. अरे चाबी आणली का नाही गाडीला, मला माहीतच नाही. चला बघू. खालच्या वावरामध्ये गहू पेरला त्यांनी, ते विहीर तुम्ही बघितलं असाल. मी लॉकडाऊनच्या नंतर व्हिडिओ टाकला होता विहीर खोदताना. तेव्हा खूप छोटा होतो मी, तेव्हा ते हे विहीर चालू होती खाणं. तुम्हाला म्हटलं ना काकाची विहीर, ते होती काकाची विहीर. ते बघा ते असं आहे मित्रांनो आमचं शेत. आणि हे चिची वावर. इथं लहानपणी खूप मी येत जाऊ, वर झेंडा लावला होता आम्ही. हे गहू काढला हार्वेस्टिंगनी. आता तर काही दिसत नाही वावरामध्ये सर्व. बघू शकता कांदा. आणि तुम्हाला जर दिसून जाईल ती स्प्रिंगला चालू परली साईड, ते आपलं वावर आहे. हे काकाचा आणि ते वावर बघू शकता, दिसणार नाही झूम केल्यावर. ते स्प्रिंगलर चालू आहे, ते आपलं वावर. त्याच्यामध्ये हरभरा पेरलेला, ते हरभरा बटन दिलेलं आहे. आणि तिकडं सगळं आपल्या घरी पेरलेलं आहे सगळं. बघू शकता चिची खाली काय पसाराच केला आहे. एक डवरा आहे. चिची बघू शकता किती मस्त आहे, थंडी हवा. बाकी काही सामान नाही इथं. बाकी सर्व हे सामान आवरून गेला की माझे बसायला होती इथं. हे गहू
चला मग त्या वावरामध्ये जाऊ आपण. आता बस झालं आता हे या शेतामध्ये याच्यासाठी आलतो आपण की बस की वाढेर आहे की बघण्यासाठी. काका गेलेला आहे बाहेर गावी म्हणून मी आलेलो आहो, कारण की काका कुठेतरी बाहेर गेलेला आहे. चला म्हटलं आपण जाऊ आज. तर चला मग आपण गाडीचा जाऊ भेटून. नमस्कार मित्रांनो, आपण या वारामध्ये आलेलो बघू शकता. हे हरभरा हाती इथे एक माल आहे आणि एक इथं माल आहे. आता हा जे मला डायरेक्ट नाफेडला नेणार, डायरेक्ट नाफेडला इकून ट्रॅक्टर आहे नाफेडला. बघू शकता तुम्ही. हे आपले चंगू मंगू, हे चंगू आणि हे मंगू. आता हा जे हे आहे किंवा हे मुके जनावर आहे, यांना मित्रांनो फक्त एक भाकर पाहिजे, दिवसाची एक भाकर, एक सकाळी एक संध्याकाळी. आणि इतके प्रामाणिक वागतात हे. तुम्ही बघू शकता लोक कसे वागतात नाही कुत्रे बघ. इकडे चल. हे आणले तेव्हा छोटे छोटे मित्रांनो बघू शकता. दोघं भाऊ आहे ते पहा. माणसाला जगणं याच्याकडून शिकावं कसं आहे कसं नाही ते. चला. हा जे मित्रांनो हा जे पांढरा आहे ना, पांढरा हा इतर आहे ते, आणि हा जे आहे ना लालवाला हा इतर आहे ते. म्हणजे दोघं जण दोन्हीकडे राहते, कधी पण असे भटकणार नाही आणि वावर सोडून ते कुठेच जाणार नाही. इकडे इकडे खूप प्रामाणिक जात आहे कुत्रे. म्हणजे खूप मला तर खूप आवडते लहानपणापासूनच. आतापर्यंत एक कुत्रं सुद्धा मला चावलेलं नाही मित्रांनो, आतापर्यंत एक पण नाही. आता असते ते योगायोग म्हणा, काहीतरी नातं असेल माझ्या त्यांच्यासोबत. चला आता झालं चक्कर टाकून आता घरी जाऊ, जेवण वगैरे करू आणि आणखीन थांबून येऊ. चला मग आता निघाच लागते हे ना. चला मग मित्रांनो, आता केबल टाकून झाला, मोटर चालू केली बघू शकता तुम्ही. पाणी चालू केली ट्रीप कांद्याला. आपलं भैमुंगमध्ये भेटून स्प्रिंगलर टाकलेले आहेत. आणि हे पहा आता थोडंसं जनावरांसाठी मका घेऊ आपण खायला हे. चला मग. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. बाय बाय.